थर्मोडायनॅमिक्समधला हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये सांगितले की 6.4 × 10⁻² kg ऑफ O2 एक्सपांड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम 2 dm³ to 20 dm³ अँड प्रोड्यूस 1.2141 × 10⁵ जूल ऑफ वर्क. कॅल्क्युलेट द टेम्परेचर इन सेल्सिअस ॲट विच द एक्सपान्शन टेक्स प्लेस. म्हणजे यातले महत्त्वाचे शब्द कोणते आहेत? त्यातला पहिला शब्द आहे हा तो एक्सपान्शनवाला हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि कोणता आहे तर हा रिव्हर्सिबली. रिव्हर्सिबलीवरनं काय कळतं तर आपल्याला W max हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि एक्सपान्शनमध्ये आपल्याला काय कळतं तर वर्क डन बाय द सिस्टीम आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तर आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागेल गिवन काय लिहावं लागेल तर ऑक्सिजनचं मास दिलं आहे. मग मास ऑफ ऑक्सिजन O2 इज इक्वल्स टू किती आहे 6.4 × 10⁻² kg. आता हे किलोग्रॅममध्ये आपल्याला ग्रॅममध्ये करून घ्यावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल 6.4 × 10⁻³ ग्रॅम म्हणजेच किती होईल तर 3 - 1 म्हणजे 64 ग्रॅम. 64 ग्रॅम कोण आहे तर ऑक्सिजन 64 ग्रॅम आहे. मग इथंच आपल्या नंबर ऑफ मोल्स काढून घेऊया. नंबर ऑफ मोल्स मास आपण मोलार मास किती आहे 64 आणि ऑक्सिजनचं मोलार मास किती आहे तर ऑक्सिजनचं मोलार मास आहे 32 कसं आलं तर एका ऑक्सिजनचं 16 दुसऱ्या ऑक्सिजनचं 16 तर हे 64 / 32 इज इक्वल्स टू किती आला 2 आला. म्हणजे नंबर ऑफ मोल्स 2 आले आपले. आता फॉर्म्युला काय येणार आहे आपला W max एक्सपान्शन आहे म्हणजे मायनस येईल -2.303 nRT log to the base 10 V2/V1 हा आपला फॉर्म्युला आहे. आता आपल्याला काय काय दिले आणि काय काढायचं आहे तर टेम्परेचर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग टी कॅल्क्युलेट करायचं म्हटलं फॉर्म्युला आपण मॉडिफाय इथंच करून घेऊया. कसं करायचा तर टी इज इक्वल्स टू टी इथंच ठेवला. बाकी सगळं काय केलं इकडे नेलं म्हणजेच काय W max अपॉन काय 2.303 × n × R × log to the base 10 काय तर V2/V1. आता हा जो सर्कल केला आहे ना मी हा V2/V1 तेवढा कॅल्क्युलेट करून घेतला की इथं आपल्याला जरा थोडंसं सोपं पडेल. मग टी इज इक्वल्स टू आपण काय करूया तर हा सॉल्व करून घेऊया. हा सॉल्व करून घेतल्यानंतर कसं होतं बघा पहिल्यांदा सगळे व्हॅल्यूज पुट करूया. मग वर्क डन किती आहे आपला तर W आहे तो आपला किती दिला त्यांनी 1.2141 × 10⁻⁴ जूल आहे. म्हणजे किती बघा 12141 म्हणजे पॉईंट इथं होता 4 वर पुढे लागला 10 जूलमध्ये जाईल तर मग काही विषय नाही आहे. आणि W हा बाय द सिस्टीम असल्यामुळे मायनस घ्यायचा. मायनस काय होतोय प्लस होते. हा मायनस निघून गेला तर मग काय राहतच नाही. हा मायनस आणि W हा मायनस घेतल्यावर निघून जातो. हे काय राहिलं 2.303 × n किती आहे आपला 2 × R किती आहे 8.314 × आता हे लॉग टू द बेस 10 V2 किती आहे तर V2 आहे तो 20 आहे आणि V1 किती आहे तर 2 आहे. 20 / 2 किती येते तर 10 येते. लॉग टू द बेस 10 मी कळत नसेल तर मी असं लिहितो 20 / 2. मग 20 / 2 किती आला तर 10 आला. मग लॉग 10चा लॉग आपल्याला बघावं लागेल. मग काय करायचं बघा बरं टी इज इक्वल्स टू 12141 2.303 × 2 × 8.314 × log to the base 10 10चा लॉग. मग पुढं टी इज इक्वल्स टू 12141 2.303 × 2 × 8.314 × आता 10चा लॉग बघायचा आहे. 10चा लॉग किती येणार मग हा 1 येतो कारण कॅरेक्टरिस्टिक 1 येतो आणि 10चा लॉग म्हणजेच काय 0 म्हणजे 1 आला काय नाही आला काय फरक पडत नाही. आता 1 2 3 ह्या 3 टर्मची काय करायची तर लॉग बघायची सम करायची. या लॉगमधून हे मायनस करायचं जे राहील ते काय येईल तर टी इज इक्वल्स टू तुमचा येईल तो 317.1 केल्विन येईल. आता केल्विनमध्ये आला आपल्याला केल्विनमध्ये नका डिग्रीमध्ये पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल तर 1317.1 - 273 करावं लागेल आणि जे येईल ना ते डिग्री सेल्सिअसमध्ये असेल म्हणजेच 273 वजा करायचं असते. मग टेम्परेचर किती आला तुमचा 44.1 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आलं. थँक्यू.